सगळं गेलं. आणि मग म्हणाले हिला की म्हणले जिजा आता आपल्याला चांगले दिवस येणार बरे का. का बरं कसं काय वाईट करायचं राहिले काय म्हणाले आता. हा एक मार्ग. अहो काय सांगू तुम्हाला. त्यांचा एक अभंग आहे. जाळून संसार बैसलो अंग. अरे तुझ्या नावाने संसार जाळला सगळा, तुझ्या अजून मनात येत नाही आहे काय म्हणाले त्यांची. तो नको आपल्याला. पण आपला सोपा मार्ग काय आहे. आपले जे गुरु आहेत, आपले जे दैवत आहे, त्याला मनाने शरण जावं. त्या सुद्धा एक अमेंडमेंट आहे थोडीशी बरं का. ती काय आहे की मला हे पाहिजे आहे, माझी निष्ठा नाहीये, पण तू निष्ठा दृढ करून मला ते दे. हा आहे ना, माझी इच्छा आहे, मी काय करू, माझी इच्छा जात नाही, मला असं पाहिजे, तेव्हा तू तेवढं कर. पण त्याला शरणागती अशी पाहिजे, अटीची, कंडिशनल पहिली अवस्था अशी. आणि नंतर मग जे घडेल ना तुझ्या इच्छेने आहे, माझ्या कल्याणाचं आहे, म्हणून ते स्वीकार कर. तुमच्या लक्षात येत आहे ना मी काय सांगतोय. हे तत्वज्ञान म्हणजे भानगड आहे बघा अशी. मग संतांचं काय असतं. एक उदाहरण सांगतो. एक गृहस्थ होते महाराजांचे शिष्य, कर्नाटकात राहत असत बरं का, आठवले म्हणून. तेव्हा त्यांचा ते गिरणी होती त्यांची, त्या हायकोर्टात दावा लावला होता. ते खालच्या कोर्टात तो विरुद्ध गेला होता. तेव्हा ते भारी अस्वस्थ असत, नामस्मरण करणारे. ते स्वतःने मला सांगितलं ही गोष्ट, गंगाधर पण होते. तेव्हा ते आले आणि महाराजांच्या पाया पडले. महाराज माझं मन अतिशय अस्वस्थ आहे, मी हे सगळं नाम घेतो, अमकं होतो, ते मनात काही जात नाही. तर म्हणाले मी करीन ते चालेल का. तर क्षणभर थांबले. हो म्हणायचे म्हणजे हो उलट गेलं म्हणा, हायकोर्टात गेलं तर. पण म्हणाले मी मानीन. म्हणाले आपण काय करायचं ते करा बरं का. मग काय म्हणाले, हा जर निश्चय असेल तर म्हणाले तुमचे ते खालच्या कोर्टाचे कागद गोंधळल्यावरून जाणार आहेत ना, मी मध्ये आहे म्हणते, बघू आपण. ही भाषा अशी दिसते, पण काय निष्ठेच आहे. आणि ते त्यांच्याप्रमाणे झालं. काय झालं, फायदा झालाच नाही काही बरं का. ती यंत्रविद्र होती ती सगळी खराब झालेली होती, पैसा मिळालेच नाही, पण मनासारखं झालं. मग आता थोडक्यात सांगतो आपल्याला. आपल्या मनाचा संकल्प जर मजबूत असेल तर गोष्ट मनासारखी झाली पाहिजे. सत्य संकल्पाचा दाता भगवान, सर्व करी पूर्ण मनोरथ. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. बर, माझा संकल्प तसा पाहिजे. संकल्प म्हणजे दुसरी बाजूच नाही, संशय नाही, निसंशय हे असंच व्हायलाच पाहिजे. अशी निष्ठा जर असेल ना ते बरोबर होईल, यात शंका नाही. कसं होईल, काय आहे, शेवटी हे जग जे झालेलं आहे ते त्या अव्यक्तातून म्हणजे मनातूनच आलेलं आहे. विश्व मनातून आलेलं आहे. कॉस्मिक माइंड त्याला म्हणतात, इंग्लिशमध्ये कॉस्मिक कॉन्शियसनेस असं म्हणतात. त्यातून ते आलेलं आहे ना. अहो आपला देह सुद्धा सूक्ष्म देहातून आलेला आहे, मनातूनच आलेला आहे ना. मग जर हे संबंध विश्व त्या मनातून, मोठ्या मनातून आलेलं आहे, आणि मी जर त्या मनाशी तादात्म्य पावलो माझ्या मनाने, तर माझ्या मनासारखं गोष्ट घडलीच पाहिजे. तेव्हा तुमचं आमचं जर उलट प्रारब्ध टाळायचं असेल किंवा इच्छा तृप्त करायची असेल तर आपलं मन त्याच्याशी एकरूप झालं की काम झालं. हा दुसरा आहे. मला कल्पना होतीच आपला अर्धा तास जाईल म्हणून. तुमच्या लक्षात आलं ना. लक्षात एवढं तरी ठेवा, काय अनन्यासी रक्षित से चाप पाणी समर्थाने म्हटलेलं आहे. नृपेशी कदा रामदासाभिमान. काय आहे तो, कधीही तुम्हाला असं वाऱ्यावर सोडायचा नाही, पण अनन्यता पाहिजे. अनन्यासी रक्षित असे. म्हणून या प्रकरणाचा दुसऱ्या भागाचा श्लोक काय आहे, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्याचा प्रपंच मी चालवतो असं म्हणाल. आणि इतिहासाची साक्ष अशी आहे, कुठल्याही संस्कृतीमध्ये जो लोकांकरता आहे ना त्याला त्याच्या प्रपंचात कधी कमी पडलं नाही. अनंत हस्ते कमलावराने. किती तुम्ही घ्याल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली ना, एकदा अथेन्स मध्ये अतिशय थंडी पडली होती आणि सॉक्रेटिस त्यांचे एक टोगा म्हणत, त्याला एक उपरण्यासारखा अंगावर असे,
कमरेला एक आणि खांद्यावर एक, असं असे. तेव्हा तो चालला होता रस्त्याने. त्याचे शिष्य म्हणाले, सॉक्रेटिस आज इतकी थंडी आहे आणि तुला गरम घालायला नाही. ते म्हणत म्हणाला, असतं तू म्हणलं मी घातलं असतं. अरे 4 शिष्याने आनंद घ्या, घे घे म्हणून दिलं. अरे 4 काय करू मी, राहू दे म्हणाले तुला घे. असं त्याचा अनुभव आहे बघा. शेवटी सुद्धा ऐकण्यासारखं आहे. अतिशय गरिबी आणि त्याची आई सुईण होती, सुईण, बरं का. आणि याला धंदा काहीच नाही, लोकांना शिकवणं हा धंदा याचा, बरं. तेव्हा त्याला जेव्हा शिक्षा झाली आणि त्याला ज्या दिवशी विष पाजायचं त्या दिवशी त्याची बायको 2 मुलांना घेऊन आली तुरुंगात आणि रडली बिचारी, काय करी. तो एवढंच म्हणाला, काळजी करू नकोस, आतापर्यंत आपल्याला कमी पडलं नाही तसं तुला परमात्मा कमी करणार नाही. आणि आपल्या शिष्याला म्हणाला, क्रिटो म्हणून होता, क्रिटो, मी असं ऐकलेलं आहे वृद्ध लोकांकडून की मरणाच्या वेळेला शांतता असावी, तेव्हा तू हिला घरी घेऊन जा, म्हणून तिला घरी पाठवून दे, बरं का. तर तो मेल्यानंतर किती किती शिष्यानी त्या बाईला पुरवलं. त्याची मुलं मोठी झाली, सगळं काम झालं. तर अनन्याश्चिंतन तो माम असा आहे. सॉक्रेटिस अनन्य आणि त्याचा फायदा असा. आणि हाच अनुभव तुकाराम महाराजांना आला. तुकाराम महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांच्या मुलांना शिवाजींनी जहागीर दिली, नावाने हे केलं. हो, कारण ते जे आहे विश्वव्यापी अव्यक्त ते तुम्हाला कमी पडू देणार नाही. ते ज्ञानी आहे आणि सत्ता आहे ना. विश्व मन म्हणजे संबंध विश्वाला चालवणार. आपल्या उपासनेचं ते पाहिजे. आपले गुरु सर्व करता आहेत, योग्य करतायत ही भावना जर असेल तर बरोबर करते, या शंका नाही. आपलं काय होतं, अहो इतकंच नव्हे, तुम्हाला एक सांगतो. एक चांगले भक्त होते. भक्त म्हणजे असे पोचलेले वगैरे नाही. तेव्हा त्यांना लहानपणापासून पोचलेले मालक होते. त्यांना खायला प्यायला नव्हतं, तेव्हा त्यांना सांभाळलं. तेव्हा ते आजारी पडले तेव्हा दवाखान्यात होते. ते मुंबईत घडलेली गोष्ट आहे. तेव्हा त्यांनी आपल्या गुरुची प्रार्थना केली किंवा दवाखान्यात त्यांना मरण येऊ नये, घरी मरण यावं. कारण आई होती म्हातारी. तेव्हा घरी मरण यावं, आपण एवढी कृपा करा, बरं. इतक्या कळवळीने प्रार्थना केली की खरोखरच तो डॉक्टरला काय वाटलं, पुरे म्हणला आता याला घरी घेऊन जा. आणि तो घरी आल्यावर 8 दिवसांनी गेला. सत्यसंकल्पाचा दाता भगवान. भगवंत अशी लबाडी नाही. ते का हायकोर्ट नव्हे हो इथलं, नाही का. खरं मनापासून पाहिजे. ते कसं पाहिजे, त्यात सुद्धा एक अट आहे. पण म्हणजे अशी, माझ्या मनात हे आहे तरी आपण कराल ते योग्य आहे, ही निष्ठा पाहिजे. नाही तर माझ्या मनासारखंच करा हे नाही काय. तो हट्ट कोणाचा, तुकाराम महाराजांचा. तो आपल्यासारख्याचा नाही. म्हणून सेना याचा एक हा अभंग आहे की म्हणाले, तुझ्या नावाने कळीकाळाशी सोटे मारू, बरं का. हो, नामाचे बळे न भिवू सर्वथा, कळीकाळाच्या माथा सोटे मारू. ती त्यांची अवस्था आहे. त्यांना नाही भय, नाहीच काही भय नाही. रात्रंदिवस तो माझा आहे ही भावना राहते. ते अनन्यास चिंतयंतो मा. अनन्यता म्हणजे काय तेवढं सांगून मी आता याच्यावर येतो. अनन्यता म्हणजे काय हो, नाही का. हाही माझा मुलगा आहे, तोही माझा मुलगा आहे, हा जावई आहे, हा मला येऊन मला बरं करेल, हे नाही. तू आहेस, तुझ्याशिवाय नाही कोणी. म्हणजे पहिली आठवण जोडायची असेल तर गुरुची व्हावी. मग बाकीचे सगळे हे पहा बुवा, हे ज्याला आहे ना त्याला साधलंच धरून चाला. म्हणून अशा भक्ताला पतिव्रतेची उपमा दिलेली आहे. पतिव्रता म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण क्लेशा पडे. दुसरं नाहीच काय पुन्हा. हा दुसरा भाग. माझ्या मते गीतेच्या भक्तीचा प्राण असेल तर हा दुसरा भाग आहे. तिसरा भाग नाही, दुसरा का बिरगाचा हाय. आता ते काय, ही जी व्यवस्था आहे आपल्या, पुन्हा आलो आपण आता, ही जी व्यवस्था आहे विश्वामध्ये, ती व्यवस्था कशी चालते याचं वर्णन आहे. सुरुवात अशी आहे, मी सूर्याचे निवेशे तपे तै हे शोषे, पाठी इंद्रिय होऊन वर्षे तै पुढती भरे. हे विश्व जे सूर्य चालवतोय, हा सूर्य चालतो तो माझ्या शक्तीनं चालतो. भगवान आपल्याला मी म्हणतायत, तर मी म्हणजे परमात्म स्वरूप मी असा तो आहे. अहम ब्रह्मास्मी या अर्थानं. तेव्हा म्हणाले सूर्य तापतोय म्हणून तो विश्व आहे ना, तर म्हणले तो माझ्या इच्छेने माझ्या सत्तेनं चालतो.
इंद्र सुद्धा जो इथे सत्ता गाजवतो तो माझ्या सत्तेने गाजतो. अग्नी काष्ठ खाये ते काष्ठाची अग्नी होये, तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे. असं आहे. आता थोडं आणखी लॉजिक सांगतो. तर्कशा व्यवस्था जी आहे ना, ही व्यवस्था अनुभवाला कशी येते, ते प्रक्रियेने येते. प्रोसेस, प्रत्येक ठिकाणी प्रोसेस आहे. ते असं असं घडत जात, असं असं घडत जात. आता बघा, हे शेती करणारे जे लोक असतात ना, त्यांचं तंत्र ठरलेलं असतं. त्याला काही विद्वत्ता लागत नाही, अनुभव लागतो त्याला, की ते आमकं पेरायचं, असं करायचं, त्याला ते अमक्या वेळेला पाणी घालायचं, आमकं करायचं, ते बरोबर घडत जात. किंवा हे रंग चित्र काढणारे लोक असतात ना, आमका रंग आमका मिसळायचा, आमका रंग इतका मिसळायचा, म्हणजे तुम्हाला पाहिजे तो रंग येतो. सगळीकडे प्रोसेस आहे. शरीरात सुद्धा लहानपणाचं मोठेपण, मोठेपणाचं म्हातारपण, सगळी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. बरं का? तेव्हा म्हणून म्हणाले जन्म आणि मृत्यू हा एकाच प्रक्रियेची दोन टोकं आहे. जन्म आहे पण मृत्यू नाही. मागच्या रविवारी मी सांगितलं तुम्हाला अश्वत्थामा व्हायचं आहे का? अरे काय जगण्यात काही अर्थ राहील नाही का? नाही असं म्हणतात ना, फार म्हातारं झालं, देव काय विसरलं का आम्हाला? तो विसरत नाही हो, यांनाच पाहिजे नसतं. ते पाहिजे नसतं म्हणजे कसं म्हणायचं, प्रत्यक्ष आल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे हिसाबची, की तो डोक्यावरती बोजा होता, देवा आता मला घेऊन जा म्हणून इतक्यात आला मृत्यू. आल्यानंतर काय बघ कशाला बोलावलं? काही नाही, म्हणलं जरा वजन आहे डोक्यावर घ्या, एवढंच. हा, हे फार अर्थ आहे बरं याच्यामध्ये. आणि सांगा, अचानक जो मृत्यू आला तर शेकहँड कराल? मला खरं सांगा, मी करणार नाही. थांब बाबा जरा बाहेर थोडासा. त्याला माणसं निराळी लागतात. लोकमान्य एकदा काय म्हणाले, की म्हणले मी काम करीत असताना जर मृत्यू आला त्याला सांगेन माझं काम व्हायचंय, बाहेर उभा राहा थोडा वेळ. हे त्यांची गोष्ट बरोबर आहे. आपल्याला नाही जमायचं, आपल्याला हवेलंडी आज त्या भीतीने मरून जो वारदे बाबा. सहज मला आठवलं शेक्सपियरच्या ज्युलियस सीझर नाटकामध्ये असा प्रसंग आहे की त्याची बायको होती काल्पर्निया नावाची. तर एका ज्योतिषाने सांगितलं की आता आईड्स ऑफ मार्च म्हणून जो सण येणार आहे त्याला धोका आहे म्हणून. बरं का? तेव्हा त्यांनी काय सांगितलं, तो पार्लमेंटला जायचा त्यांच्या सभेला. सीझर जगातला अतिशय शूर विद्वान सगळ्यात मनुष्य. तेव्हा का नको जाऊ? त्यांनी असं असं भविष्य सांगितलंय की बा या सणाच्या दिवशी तुला धोका आहे, तू जाऊ नकोस. तेव्हा तो काय म्हणाला, इंग्लिश तुम्हाला पुष्कळानं माहिती आहे, cowards die many times before their deaths. जे म्हणजे भीतीचे गासलेले लोक असतात ते लोक म्हणाले 1000 वेळा मरतात रोज. cowards die many times before their deaths. The valiant never taste of death but once. जे शूर असतात ते एकदाच मरतात. पुढे म्हणतो, of all the wonders I have heard, it seems to me most strange that men should fear. सगळी मी जगातली आश्चर्य पाहिली, पण माणूस मृत्यूला भीतो हा फार मोठा चमत्कार आहे. आणि शेवटी म्हणतो, seeing that death is a necessary end will come when it will come. यायचं येऊ दे, जायचंच आहे ना. याचा अर्थ असा की या प्रक्रिया आहे, प्रक्रियेमध्ये जन्म आला की मृत्यू आलाच. आणि वेदांत सांगतो मृत्यू आला की पुन्हा जन्म आला. हो, काही भावना. महाराज म्हणाले मला देव भेटावा ही इच्छा जरी राहिली तरी पुन्हा जन्म आहे. तर मग बाकीच्या इच्छाचं सोडूनच द्या. बरं? आणि काय आपल्या वासना, समजा आपण तिने सकाळी उठलो बरं का, आणि काय वासना घेऊन उठतो याचा विचार केल्यानंतर मृत्यू आला, आपली अवस्था मुंबईतच येणार. पुन्हा मुंबई सोडून. गंमत अशी आहे, मुंबईची वास का वाढते ही. कालच्या पेपरमध्ये का मिड्डेमध्ये एक चित्र आहे, मुलुंडचं का भांडूपचं चित्र आहे, फोटोग्राफ आहे. गर्दी 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 म्हणजे किती गर्दी, माणसांना रस्त्यातून चालता येत नाही. एकदा मुंबईतला आलेला मनुष्य जाम सोडित नाही, मुंबईतच राहतो. तेव्हा आपण बोलू मुंबईतच येणार, आणि मग सगळे मुंबईचे जे प्रकार आहेत ते होणार. मग ऍडमिशन पासून ते शेवटपर्यंत नाही का चालायचं सर. कसलं आलंय नाही. म्हणून म्हणले ज्ञानेश्वर महाराजांचं, जन्म आणि मृत्यू त्याच्या हातात आहे. हे असंच व्हायचं. केव्हा जायचं, कुठे जायचं, कोणत्या रोगाने जायचं, बरोबर कोण असावं, कोण जवळ असावं नसावं, सगळं ठरलेलं आहे. लक्षात ठेवा. महाराजांचं म्हणणं असं, तुमचा मृत्यू ज्या ठिकाणी ज्या काळी आहे तुम्ही खेचले जाता तिथे. बरं, अशी स्थिती आहे.
माझ्या मनात सहज आलंय ऐकल्यावर प्रत्येकाला जर असं झालं ना स्मशानातच आपलं जावं म्हणजे बरं, आपलं तिथले न्यायची भानगड नाही हो, काही तिथल्या परस्पर होऊन जाईल नाही का. पण असं कुठे होतंय हो. निदान लठ्ठ तरी फार नसू नये उचलाला, नाही तर गाडी करावी लागते नाही का. असू द्या. या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही पै रूप माझे आणि न मरते तर सहजे मीच आहे. एक माणूस मेला त्यात माझं स्वरूप आहे ते, एक माणूस जगला तरी त्यात मीच आहे. इतकंच नव्हे, आता बहु बोलून काय सांगावे, काय जास्त सांगू ते एक हेळा एक पै आगवे. बरं का, एकदम एक लक्षात ठेव की सदसत ही जाणावे मीच पैगा. सदसच्चाहम असं मूळ श्लोकाचं पद आहे की खरं आणि खोटं किंवा असणं आणि नसणं हे सगळं माझंच रूप आहे. याला की नाही संबंधित शब्द म्हणतात, रिलेटिव्ह टर्म्स. माणसाचं संबंध भाषामुळे संबंध रिलेटिव्ह अशी संबंधित असते. सत का तर असत नाही म्हणून, असत का तर सत नाही म्हणून म्हणाले ह्या दोन्ही गोष्टी माझ्याच रूपाचं हे प्रगट स्वरूप आहे असं म्हणा तुम्ही. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे परी प्राणियांचे दैव कैसे न दे देखती माते. आता आलं बरोबर ते अनन्यास चिंततो ना, तर संबंध जग जर तो व्यापून आहे तर माझ्या जीवनात तो व्यापून नाही का. आणि नामस्मरणाचा हा हेतू आहे. स्मरण म्हणजे काय की तो आहे ही जाणीव नाही का. तो आहे ही जाणीव असल्याशिवाय त्याची सत्ता चालते कळायचं कसं आपल्याला नाही का. ती कशी आहे, एक नॉक्स म्हणून फार मोठा सरदार होता, लॉर्ड नॉक्स इंग्लंडमध्ये. त्याचा की नाही अभ्यास सायंटिस्ट होता, इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास फार त्याचा. तेव्हा मोठे मोठे लोक त्याला बोलवायचे कारखाना पाहायला. असा एक मोठा कारखाना पाहायला गेला, मला वाटतं मिंट पाहायला गेला. नाणी काढतात ना ते इलेक्ट्रिसिटीवर चालतं सगळं, माझ्या तर बरोबर ध्यानात नाही, पण तो पाहायला गेला. पाहिल्यानंतर तिथल्या त्या जनरल मॅनेजरने सगळं दाखवलं बरं का. तेव्हा त्याच्या बरोबर तो जनरल मॅनेजर आणि एक त्यांचा कामगार असे दोघ जण होते. सगळा कारखाना पाहून आल्यावर त्यांनी विचारलं जनरल मॅनेजरला, का हो म्हणाला तुम्ही किती वर्ष नोकरी करता. मी म्हणाल 25 वर्ष इथे आहे. असं काय. कामगाराला विचारलं, हे आहे तो पण मी सुद्धा तिथेच आहे. का हो म्हणे ते इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय. तू म्हणलं बा नाही माहिती काय म्हणा. बरं का, ते लोक काय म्हणलं दोघं, इलेक्ट्रिसिटी आम्हाला काही माहिती नाही काय आहे. मग हळूच म्हणला, अहो मला सुद्धा माहिती नाही म्हणलं काय आहे ते. तसं परमात्माचं आहे ते म्हणलेलं आहे ना. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. हे शिकायचं आपल्याला. ज्ञानेश्वरी नुसती वाचून नाही उपयोग. मग माझ्या जीवनात त्याची सत्ता आहे, त्याची सत्ता आहे. याचं नाव नामस्मरण आहे की नाम घेऊन तो आहे, तो आहे, तो आहे. म्हणजे मी नाही म्हणायचं कारण नाही, तो आहे म्हणलं की आलं. महाराजांचं दृष्टांत फार छान आहे. सूर्याकडे तोंड केल्यानंतर इकडे बाकी पाठ केलीच की नाही, तसं तो आहे म्हटल्यानंतर मी असून नसल्यासारखाच आहे. मी नाही हे फार मोठ्या लोकांचं काम आहे. मी नाही म्हणजे नाही, पण आज असं तरी म्हणता येईल किंवा मी असून नसल्यासारखं आहे. तू ज्ञानेश्वर महाराज म्हणले ना, भावली नाचवतोयस तू तसा मी नाचतोय, एवढं करायला हरकत नाही. माझ्या जीवनात जे घडतंय हे तुझ्यामुळे घडतंय हे लक्षात ठेवावं. इथे थोडं मी थांबतो आणि सांगतो आपल्याला. आपल्या जीवनामध्ये खरोखर परमार्थ जाणायचा असेल ना, कारणाची कल्पना बदलायला पाहिजे. बरं का, समजा की शेजाऱ्याने तुम्हाला त्रास दिला बरं का, तर आपण काय म्हणतो त्याची ती संबंध मूर्ती डोळ्यासमोर येते, हा लेखाचा मला त्रास देतोय. किंवा एखाद्या जजनी तुम्हाला तुमच्या विरुद्ध निकाल दिला योग्य असून, अरे याने निकाल दिला. असं जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी बरं का हा 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 व्यक्तीला आपण महत्व देतो आणि त्या व्यक्तीच्या मागे असणारी सत्ता आहे ती विसरतो. तर अध्यात्म म्हणजे काय, जे घडेल ना हा निमित्त आहे, पण याच्या मागे जी सत्ता आहे ती काम करते. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा परमात्मा की नाही. एक उदाहरण घ्या की एखादी मुलगी दाखवायला गेली आणि मला नाही पसंत म्हणाला बरं का, तर व्यवहारात उलट म्हणाले का तूच मला पसंत नाहीस हे जोडून द्या तुम्ही, पण मग मनात म्हणावं त्याची इच्छा नाही, त्याची इच्छा नाही. खरं वाटलं पाहिजे. हा हे खरं जर वाटलं ना समाधान भंगायचं नाही. आणि हा परमार्थ आहे. ती तुम्हाला गोष्ट मी अनेक वेळा सांगतो ना रामकृष्णांची, तो 2 मिनिटात सांगतो.
अहो कोष्टी त्या काळाचा 100-150 वर्षाच्या मागची कथा, त्यावेळेला जातीभेद किती कडक होता. तर कोष्टी तो आणि हे ब्राह्मण हे त्याच्या घरी जाऊन राहायचे 3 दिवस आपल्या गावी गेले की. तर त्याची स्थिती अशी की तो काम संपून एके दिवशी संध्याकाळी येऊन ते हुक्का ओढीत बसला. गुडगुडी म्हणजे बिडी पिण्यापैकीच जायचे बरं का. तेव्हा 3 चोर आले आणि त्याला धरला आणि त्याला नेला. एका आपल्या गावी जाऊन एका मनुष्याच्या घरी चोरी केली. चांदीची भांडी याच्या बोडक्यावरती गेली, गाठोड होते आणि चालले. इतक्यात त्याने पोलिसला रिपोर्ट केला. पोलिस आले आणि त्याला धरला. अहो रंगे हात म्हणतात ना, रंगे हात म्हणजे सापडला ना ते घेतलेला. आणि त्याला पोलीस लॉकअप मध्ये घातला. तो सुखराम असला पाहिजे, तसंच असला पाहिजे तो कोणीतरी, नाही का. लॉकअप मध्ये घातला. त्याचं ऐकलंच ना तुम्ही, तो पळायला लागला आणि त्याला पोलिसने जाऊन धरला. बघा तुम्हाला पेपर मध्ये आलेलं आहे. काय माणूस पैसा करता करतो, नाही तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही पेपर वाचित नाही को. तो मागच्या दाराने पळायला लागला. नाही पळायला लागला तेव्हा एक ऑफिसर कोण पळतोय म्हणून त्याच्या मागे गेला आणि त्याला गळ्यात धरून त्याला धरून आणला. काय पैसा पैसा असं. म्हणजे मला का आठवलं, हे बघा आणि हे बघा. तेव्हा दुसऱ्या दिवशी मॅजिस्ट्रेट समोर आणला. तेव्हा सगळे चकित झाले. हा एवढा असा म्हणजे आतापर्यंतचा भक्त म्हणवणारा. तेव्हा वकील काय म्हणाला, साहेब तुम्ही याला विचारा काय घडलं ते विचारा. तेव्हा त्यांनी सांगितलं काय, दिवसभर काम केलं रामाची इच्छा, जेवण झालं रामाची इच्छा, गुडगुडी पीत बसलो होतो रामाची इच्छा, 3 चोर आले त्यांनी मला धरला नेला रामाची इच्छा, ते गाठोड याचं माझ्या डोक्यात गेलं रामाची इच्छा, मी सापडलो रामाची इच्छा, आज तुरुंगात राहिलो एक रात्रभर रामाची इच्छा, आपल्या समोर रामाची इच्छा, पुढे काय होणार आहे त्याची इच्छा. तेव्हा त्यांनी सांगितलं हा निरपराध माणूस आहे, याला सोडून द्या तुम्ही. सांगण्याचा हेतू काय, काय त्याची निष्ठा असेल मला सांगा, नाही का. फार. आणि हेच लोकमान्यांनी केलं की माहिती होतं. म्हणाले दादासाहेब आज काळ्या पाण्याची तयारी दिसते, संध्याकाळी म्हणाले. आणि रात्री 9 वाजता चंदावरकरांनी हे दिलं किंवा तुम्हाला 6 वर्ष सश्रम कारावास. तेव्हा हे काय म्हणाले की आपण जरी म्हणालात तरी मी निरपराधी आहे आणि कदाचित असं असेल की माझ्या या दुःखानं परमात्माची अशी इच्छा असेल की माझ्या कार्याचा उत्कर्ष व्हावा आणि मी संपलं माझं बोलणं. ते आता याच्यात लावलंय ना, दगड लावलाय तो याच्यामध्ये. म्हणजे त्यांच्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट तुझी इच्छा तुझी इच्छा. तेव्हा आजचा मंत्र काय, हे नुसतं व्याख्यान ऐकून काय करता हो, नाही का. अजून आपलं माझ्या टाळक्यात ते आहे म्हणून सांगतो मी, नाही तुझी इच्छा. म्हणजे मला आज ते पटणार नाही पण मनात ठेवावं, नाही माझी एवढी निष्ठा दृढ कर की काही नाही तुझी इच्छा, मी नामस्मरण करतो, मी तुला. मला तिकडे शरणही जाता येत नाही हो. शरण गेला ना की याची भानगड संपली. विभीषण जसा गेला ना, मी हा असा आहे, मी तुला शरण आहे. तेव्हा राम म्हणाला तो काय म्हणतोय, मी शरण आहे म्हणतोय ना, बस झालं म्हणाले काम. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, महाराज असं म्हणाले की त्यांच्या गुरुचं सांगताना कोणी त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की मी आपल्याकडे आलेलो आहे, तो मागे काय केलंय कसं केलंय चांगला आहे का वाईट त्यांनी चौकशी केली नाही. तो म्हणतोय ना मी तुमच्याकडे आलोय, त्याला त्यांनी हाताशी धरला. तसं या सत्पुरुषांचं असतं. आपण नाम घेताना अहो माझं इतकं नाही आहे, माझ्या मनात वासना आहे, पण आपल्या इच्छेमध्ये माझी इच्छा सामावून जाईल अशी कृपा माझ्यावरती करा. म्हणजे 1-2 मार्ग आहेत. एक वासना तृप्त करून नाहीसं करतील, नाही तर वासना काढून टाकतील. दोन्ही झालं तरी आपल्याला पाहिजे. त्यातल्या त्यात आपण असं म्हणून वासना तृप्त करायला मग पुढचं पुढे पाहू मग नाही का. असं ते आहे. सांगण्याचा हेतू लक्षात आला ना माझा. काय असतं, आपण साधी माणसं आहोत, काय ते व्हावं असं असतं. कसं असतं बघा की ते मारुतीची बेंबी गार अशापैकी असतं. त्याने तुम्हाला माहितीये एकाने बोट घातलं त्याला विंचू चावला, हा करायला काहून म्हणाले, काय गार आहे म्हणाले. प्रत्येक जण बोट घालतोय विंचू चावतोय. ती विंचू चावल्याशिवाय समाधान नाही आपल्याला. असं आहे. एकदा ते लग्न होऊन कटकट झाली, एकदा ते पुरण बाळान सगळं एकदा कशाला केलं असं झाल्याशिवाय म्हणजे चैन पडत नाही का. या समर्थ म्हणाले, समर्थाला शोधतो बाबा ते परम मूर्खा माझी मूर्ख. समर्थांची होई आता काय करावं. परम म्हणजे आधीच मूर्ख, त्यात मोठा मूर्ख. परम माझे मूर्खा माझे जो या संसारी मानी सुख, या संसार दुःख एवढे दुःख आणि नाही.
त्यांना शोभता येते. हजारो लोक पाहिले असणार, कोणी सुखी नाही, कोणी सुखी नाही. हे सहज आठवलं म्हणून सांगतो. आता हा शेवटचा हा होता ना निजाम, सगळ्या जगातला श्रीमंत माणूस. बरं, त्याची अजून 2 मिनिटं आहेत. त्याची संपत्ती मी पाहिलेली आहे. त्याचं काय असे, एक मोटारखाना म्हणून असे. खाना म्हणजे तो उर्दू शब्द आहे नाही का, तेव्हा मोटारखाना. तर ट्रक्स होते, ट्रक्स असे 15-20 ट्रक्स होते. त्याच्यामध्ये याच्या तरटाच्या पिशव्या, गोंडपाट असतं ना त्याच्या पिशव्या, त्याच्यामध्ये अशरफी म्हणजे सॉव्हरीन सारखं सोन्याचं नाणं, 8 आणे इतकं असे ते सोन्याचं नाणं. बरं का, असं ते भरलेलं. 24 तास पहारा तिथे, सकाळ संध्याकाळ. ते आम्हाला कसं पाहायला मिळालं, तर त्या ट्रक्सवरती जे इंजिनियर होते राजवाडे म्हणून, ते आमचे शेजारी. ते अग्निहोत्री राजवाडे ना, त्यांचा धाकटा मुलगा भाऊ त्यांचा, तेव्हा त्यांनी आम्हाला पाहायला नेलं. ते अशी संपत्ती त्याची असताना त्याने की नाही त्याच्या सुना ज्या होत्या त्या खलिफाच्या मुली, हा, तेव्हा त्या काय करायच्या, मोठमोठ्या जवाहिरांच्या दुकानात जायच्या आणि खरेदी करून आणायच्या. तर यांनी त्यांना कळवलं की यांचा माझा संबंध नाही, हे पैसे मी देणार नाही. काय मला सांगा, हा एवढा श्रीमंत असा माणूस. याच्याही पेक्षा म्हणजे त्याचा एवढा एक मेहतर म्हणजे भंगी, तो झाडीत होता. त्याच्या खिशातले 4 आणे पडले, त्यांनी उचलले. ती भाषा सांग, क्यों रे, किसके बाप का पैसा है, ला इधर म्हणाले. 4 आणे घेतले त्याच्याकडून. बघा हा काय अवस्था मला सांगा त्याची, काय वासना असेल. अशा माणसाची वासना तृप्त करणं सुद्धा किती कठीण आहे मला सांगा. तेव्हा आपण काय करावं, त्यांच्या कानावर घालावं की मला हे पाहिजे, तुम्ही काही करा पण या दुःखातून मला सोडवा. एवढी शरणागती जरी आली तरी मनाला आपलं शांत पडेल. तुम्ही करून बघा. आणि त्याकरता सारखं स्मरण पाहिजे. नाम म्हणजे असं, तू आहेस, तू आहेस, तू आहेस, हे जर माणसाने ठेवलं ना, तर माणसाला ही अवस्था यायला वेळ लागणार नाही, किंबहुना समाधान वाढेल यात शंका नाही. तर पुढचा विषय पुढच्या रविवारी सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.